नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर रितेश सरांनी इथे निकी तंबोळीची चांगली शाळा घेतलेली आहे। जशी की सलमान खान बिग बॉस 14 मध्ये तिची शाळा घेत होते तशीच इथे घेतली जातीये। म्हणजे असं वाटलं होतं महेश मांजरेकर सरांच्या नंतर रितेश सर जे आहेत ते काय म्हणजे कशी घेतील शाळा, काय करतील, कसं बोलतील। तर इथे चांगलाच क्लास लावलेला आहे निकीचा। तर इथे मराठी माणसांबद्दल जे काही ती आर्या बरोबर बोलली होती, आर्याचं आणि तिचे जे काही वाद झाले होते त्यामध्ये ती जे काही बोलली होती त्याबद्दलच बोलत आहेत रितेश सर। इथे ते बोलतात ते माफी मागायची लगेचच्या लगेच, ज्याला बोलायचं भान नाही त्याला ह्या घरात स्थान नाही असंही त्यांनी सांगितलंय। तुला जर बोलायचं भानच नाही तर तू घरात तरी कशाला राहतीये असं ते बोलतात तिला। तर इथे रितेश सर जे आहे त्यांनी इथे निकीची चांगली शाळा घेतलेली आहे। निकी जेही आठवड्यामध्ये वर्षाताईंसोबतही ती जशी वागली आहे म्हणजे कायमच ती अपमानच करत आहे, काही पण बोलतीये, जे तोंडात येईल ते बोलतीये, तिला भानच नाही कोणत्याच गोष्टीचं। कालचीच गोष्ट घेतली तर ती जशी काय ती लगेच कॅप्टन व्हायला लागली होती म्हणजे जे काही शिक्षा दिली त्यांना तर अशी बोलत होती की जशी तिलाच लगेच कॅप्टन बनवणार होते। तर सांगायचं झालं तर इथे आता रितेश सर आणखी कोणाची शाळा घेतील तर इथे घेतली जाईल आर्याची, अरबाजची, वैभवची, ह्या सर्वांची शाळा घेतली जाणार आहे। सर्वात जास्त तर अरबाज आणि वैभवची तर एक नंबर घेतली जाणार आहे। कारण काल जे काही बोलला तो वर्षाताईंना ते चुकीचं होतं। कारण वर्षाताई इथे त्याला चांगलं बोलत होत्या, आता तू का नाही बोलत आहे निकीच्या बाबतीत जसा अरबाज बोलत होता। तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व आता उघड होणार आहे, निकीची चांगलीच इथे वाजणार आहे। तर असेच लेटेस्ट व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।